आलू टिक्की बनवताना आपण बटाटा उकडून आलू टिक्की कायमच बनवतो. पण तुम्ही कधी बटाटा किसून आलू टिक्की बनवली आहे? नसेल बनवली ना, तर या पद्धतीने एकदा बनवून बघा. खूप अप्रतिम होते, खुसखुशीत होते आणि खूप छान लागते. काय करायचं, बटाटे घेतलेत मी इथे, त्याची सालं काढून किसून घ्यायची. किसून झाले ना, की मग ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि एकदा धुवून घ्यायचं व्यवस्थित. नंतर धुवून झाले, की पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे पाणी घातलेला बटाटा जो आहे ना, तो पॅनमध्ये घालून किंवा कढईमध्ये घालून त्याला एक उकळी येऊ द्यायची. ह्याच्यावरती मीठ घालायचं. मीठ घालून मग ह्याला एक उकळी येऊ द्यायची. ह्याला शिजवायचं नाहीये, फक्त एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे करायचंय, पाण्यामध्ये गरम करायचंय. नंतर थंड झाल्यावर हे एका सुती कपड्यामध्ये घेऊन ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं. या पाण्याबरोबर काय होतं, पूर्ण स्टार्च जो आहे बटाट्याचा तो निघून जातो. आता ते पाणी निघेपर्यंत आपण इथे चटणी तयार करून घेऊयात पुदिन्याची. ह्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, नंतर हिरवी मिरची, नंतर जिरं, चवीप्रमाणे मीठ आणि ह्याच्यावरती लिंबू पिळून घ्यायचे आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्यात. आणि शेवटी अगदी ह्याच्यामध्ये आपल्याला शेव घालायची आहे. शेवनी काय होतं, छान मिळून येते. त्यामुळे थोडीशी 1-2 चमचे शेव घालायची. नंतर थोडं पाणी घाला हवं तर आणि ही मिक्सरमधून काढून घ्यायची. आपली इथे चटणी तयार झाली. आता ह्याच्या बटाट्यातलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे. बटाटा मोकळा करून घ्यायचा. मोकळा करून झाला ना, की ह्याच्यामध्ये 4 चमचे जवळ-जवळ तांदळाचं पीठ घालायचं आणि 4 चमचे ह्याच्यावरती कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ बिलकुलही घालायचं नाही. त्याच्याने मऊ पडते टिकी किंवा मैदाही नाही घालायचा. हेच घालायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. फार जास्त गोळा तयार करायचा नाही, मिक्स करून घ्यायचंय फक्त हे आपल्याला. हे मिक्स करून झालं ना, की ह्याच्या आतमध्ये थोडंसं स्टफिंग करायचं आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे मी इथे वाटाणा घेतलेला आहे उकडलेला. या वाटाण्यामध्ये थोडंसं तिखट, थोडंसं मीठ आणि थोडंसं चाट मसाला घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं. हे आपण बटाट्यामध्ये थोडंसं स्टफिंग घातलं, की खूप छान लागतं. आता काय करायचं, हे जे आपण पीठ मळून ठेवलंय ना, थोडीशी गोळी तयार करून ती हातावरती थापून घ्यायची. हातावर थापून घेतल्यानंतर ह्याच्यावरती ते स्टफिंगसाठी तयार केलेला वाटाणा आहे ना, तो घ्यायचा आणि त्याच्यावरती पुन्हा थोडंसं पीठ बटाट्याचं लावून अशी टिकी तयार करून घ्यायची. हे बघा मी केली आहे ना, अशा पद्धतीने टिकी तयार करून घ्यायच्या. मग इथे तेलामध्ये आपल्याला डीप फ्राय करायच्या आहेत. शॅलो फ्राय करू नका, नाहीतर ते हे होणार नाही, खुसखुशीत होणार नाहीत. इथे डीप फ्रायच केल्यात मी, पण तेल कमी वापरलेलं आहे. तर आता इथे एक साधारण 1-2 मिनिटं 2 मिनिटामध्ये छान कुरकुरीत ते तयार होतात. आता पूर्ण आतपर्यंत शिजलं पाहिजे म्हणून काय करायचं, थोडंसं दाबून घ्यायचं एखाद्या ह्याच्याने पळीने किंवा पावभाजीच्या स्मॅशरने आणि दाबून पुन्हा एकदा तळून घ्यायचं. म्हणजे काय होतं, हा छान बटाटा दोन्ही बाजूनी क्रिस्पी असा तळला जातो. आता हे जे आहे, ते एका बाउलमध्ये घेऊन, एका वाटीमध्ये घेऊन हा तोडून घ्यायचा. तोडून घेतल्यानंतर आपण ज्याप्रमाणे रगडा तयार करतो ना, त्याप्रमाणे इथे मी वाटाणा तयार केला आहे रगड्याचा. तो वाटाणा थोडासा घालून घेतलेला आहे. नंतर ह्याच्यामध्ये हिरवी चटणी जी आपण आत्ता तयार केली, ती घालून घ्यायची. नंतर इथे खजूर चिंचाची जी चटणी आहे ती घातली आहे मी ह्याच्यावरती. नंतर दही घालून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो आणि वरतून कोथिंबीर घालून घ्यायची. खूप छान अशी ही डिश तयार होते. एकदा नक्की करून बघा. खूप सुंदर होते. अगदी आयत्या वेळेलाही तुम्ही पटकन करू शकता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक करून, शेअर करून एक फॉलो नक्की करा. तुम्हाला माझ्या अशाच छान-छान रेसिपीज माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील. खूप सुंदर अशी तयार होते ही रेसिपी. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही कशी बनवल्यानंतर झाली हेही मला कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.